ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लोकांच्या मदतीला आणि 5 वर्ष राबणाऱ्यांना संधी द्या, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे मतदारांना आवाहन। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे काही नेते 2-4 महिन्यापासून काम करत असल्याचा देखावा करत उगवत आहेत। मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। गेली 5 वर्ष निरंतर काम करणाऱ्यांना आणि आपल्या सोबत प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणाऱ्यांनाच संधी द्या, असे स्पष्ट मत आव्हान माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नागरिकांना केले आहे। थोरात म्हणाले की निवडणुकीपूर्वी काही महिने काही जण बिर्याणीचे कार्यक्रम, मद्य वाटप किंवा नोटांचे आमिष दाखवत आपली मनं जिंकण्याचा प्रयत्न करतात। त्यावेळी युवकांच्या हातात दारूचा ग्लास आणि मतदारांच्या हातात नोटा पडतात, पण त्याचा समाजावर आणि घरावर वाईट परिणाम होतो। त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा आणि खरे काम करणाऱ्यांनाच प्राधान्य द्या। 5 वर्ष समाजात राहून मदतीला धावून येणाऱ्यांना संधी द्या। निवडणुकीच्या वेळीच प्रेम दाखवणाऱ्यांपासून सावध राहा, असे सांगून थोरात यांनी सुजाण मतदारांमध्ये जनजागृती घडवण्याचा प्रयत्न केला। मत विकू नका, मताचा उपयोग समाजाभिमुख परिवर्तनासाठी करा, असेही ते म्हणाले। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। सांगली मिरज कुपवाड महापालिकेची इलेक्शन येऊ घातलेली आहे। तर 18 ऑगस्टला माझ्या मते 2 वर्ष पूर्ण होत आहेत की प्रशासक काळ आहे आणि नगरसेवक कोणच नव्हतं। त्याआधी 5 वर्ष आणि मधली 2 वर्ष तुमच्या नागरिकांनी आता विचार केला पाहिजे की तुमच्या संपर्कात कोण होतं, कोण नव्हतं, तुमची कामं कोण करत होतं। 5 वर्ष करोना असू द्या किंवा महापौर असू द्या, तुमच्या दारातला रोड असू द्या, तुमच्या दारातलं सांडपाणी असू द्या, पाण्याची व्यवस्था असू द्या, शाळा असू द्या, हॉस्पिटल असू द्या, तुमच्या हाकेला कोण येत होतं हे नागरिकांनी आता विचार करायची गरज आहे असं मला वाटते। कारण आता इलेक्शन आलं म्हणजे का काही जणांनी असं स्टँड बायला थांबलेली जी लोक आहेत की ज्यांनी 5 वर्ष असू द्या, मागची 2 वर्ष असू द्या, काहीच केलेलं नाही, मात्र ती आता 4 महिन्यानं पूर्ण ताकदीनं कामाला लागतात। छोटी मोठी उद्घाटनं घेतात, छोटे मोठं लोकांचं काम करतात, छोटं मोठं एखादं शिबिर घेतात आणि लोकांना वेड्यात काढायचा प्रयत्न करतात। काही युवकांना ट्रिपला घेऊन जातात, काही युवकांना याच वेळेला बरोबर मद्यपानाची सवय लागते, काही लोकांना बाहेरची आउटिंगची सवय लागते, बाहेर खाण्यापिण्याची सवय लागते। तेव्हा माझी नागरिकांना आणि सर्व मतदारांना विनंती आहे की 5 वर्ष नगरसेवक असताना, त्यानंतरची 2 वर्ष नगरसेवक नसताना तुमच्या प्रत्येक कामाला, तुमचं लाईटचं काम असू द्या, एनिथिंग तुमच्या कामाला कोण येत होतं त्या लोकांना साथ द्या। आता 4 महिन्यात बरीच लोक येतील, तुम्हाला प्रलोभन दाखवतील। आता साधं उदाहरण विधानसभेचंच घ्या। विधानसभेला जी लोक तुमच्या दारात आली होती आणि इलेक्शनला पडली, ती परत आलीत का किंवा परत कधी येणार आहेत का? नाही आली, ती गेली। मात्र ज्या माणसांनी तुमची कामं करतात, आता बरेच सांगली मिरज कुपवाडमध्ये बरेच नगरसेवक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत की जे तुमच्या कामाला पडतात। अशा लोकांना विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलांना दारूचं व्यसन या काळात लागू शकतं, आउटिंगचं व्यसन लागू शकतं, कुठंतरी गोवाला ट्रिपला गेलं, विशालगडला गेलं, अशा ठिकाणी तुमच्या मुलांचे हादसे होऊ शकतात। तेव्हा नागरिकांनी आणि युवकांनी सावध राहावा की 4 महिने चांगलं सुगीचं समजू नका, तर हे चुकीचे दिवस येणार आहेत। त्यामुळे थोडं अलर्ट राहावा। पुढं भविष्यात आणि 5 वर्ष तुम्हाला चांगले लोकप्रतिनिधी पाहिजे असेल, साधी गोष्ट आहे, इलेक्शनला 300, 500, 1000पेक्षा ज्यांच्या कामानं तुमच्या असेसची किंमत, असेस म्हणजे तुमचं घर असेल, प्लॉट असेल, त्या भागाची किंमत 3 लाख, 5 लाख, 10 लाखांनी वाढल्या, अशा व्यक्तीकडनं कुठं तर 300, 500, 1000 याची मागणी बरेच लोक करत नाहीत, पण काही लोकांना अपेक्षा असते। मग अशा लोकांची मागणी जी 4 महिन्यासाठी आलेली लोक आहेत, अशी लोक कुठं तर पूर्ण करतात आणि आपलं 5 वर्षाचं नुकसान करून घेतात। तेव्हा एक नागरिक म्हणून, माजी नगरसेवक म्हणून माझी विनंती आहे की जे तुमच्या कामाला आलेत, तुमच्या दारात ज्यांनी रस्ता केला आहे, गटार केला आहे, पाणी केलं आहे, सर्व व्यवस्था केली आहे, अशा लोकांना कृपया साथ द्या। 4 महिन्यात आलेल्या लोकांना काय बोलायचं आहे ते तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहीत आहे। अशा लोकांच्या मागे राहावा की जे आयुष्यभर तुमच्या बरोबर राहतील, तुमच्या मुलांना चांगलं शिकवतील, वाईट वळण लावणार नाहीत।